विलिनीकरणाची चर्चा दादांचा शव अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळेला ठेवलं, दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले, पहिल्या दिवशी त्यावेळेपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली? पण एक नाही 7-8 नेत्यांनी मुलाखतीचा सपाटाच लावला. दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा, ह्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं. माझं म्हणणं काय, मग त्यावेळेला तरी तो संयम ठेवायला पाहिजे होता. त्यावेळेला तरी त्याची आवश्यकता होती. त्यावेळेला जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यांच्यापैकी कोणाचे तरी तोंडात कधीतरी आलं का हो की आता उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र सुनेत्रावांनी घ्यावीत? का ना आलं? विलिनीकरणाची चर्चा करत बसलात आपण, दादांची अंतिम इच्छा म्हणून बोलत राहिलात. मग दादांची इच्छा 14 पासून भारतीय जनता पक्षावरती जाण्याची होती, ती त्यांनी अनेकदा स्पष्टपणाने बोलूनही दाखवली. एकदा तर कृतीने दाखवलं 19ला शपथ घेऊन देवेंद्रजीच्या बरोबरती. मग आता वेगळं सांगण्याचं काय कारण आहे? दुसरा प्रश्न निलेशजी माझा असा आहे की 2023ला पक्ष का 2 भाग झाले? आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झाले.